Hello dear friends, dear students and everyone. Welcome to our channel English for Career. चॅनलचं नाव काय आहे? इंग्लिश फॉर करिअर. पण आजच्या व्हिडिओमध्ये काहीतरी खास आहे. तुम्ही पाहिलं असेल बरेचशा शाळेच्या मुलांना किंवा कॉलेजच्या मुलांना किंवा ऑफिसमध्ये एखाद्या एम्प्लॉई जो असतो त्यांना लीव ॲप्लिकेशन लिहिताना रजेचा अर्ज लिहिताना अडचण येते. अडचणी सिन्स थोडा त्यांनी अभ्यास केला नसतो किंवा त्यांना कल्पना नसते किंवा त्यांना त्या प्रकारचं ट्रेनिंग नसतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की रजेचा अर्थ कसा लिहायचा, हाऊ टू राईट लीव ॲप्लिकेशन. अतिशय महत्त्वाचं आहे शाळेच्या मुलांसाठी. तर तुम्ही पाहिलं असेल 8वी पर्यंत 7वी पर्यंत त्यांना तर हा प्रश्नच असतो, हाऊ टू राईट लीव ॲप्लिकेशन. कॉलेजच्या मुलांना सुद्धा महत्त्वाचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं काय, ऑफिसमध्ये आपल्या सिनियर्सला किंवा बॉसला लीव ॲप्लिकेशन असं लिहावं की जेणेकरून ते ॲप्लिकेशन वाचूनच आपल्याला सुट्टी मिळावी. येस, दॅट्स व्हेरी ट्रू. आणि दॅट इज द मोटो ऑफ टुडेज व्हिडिओ. कळलं? कारण कसं असतं, आता ठीक आहे काही लोकांचं म्हणणं आहे आम्ही चॅट जीपीटी कॉपी करतो, आम्ही AI कॉपी करतो, एक्सेट्रा एक्सेट्रा. पण प्रॉब्लेम कसा आहे माहिती आहे का, चॅट जीपीटीला तुमचे प्रॉब्लेम माहिती नाही आहेत. शेवटी कृत्रिम आणि ज्याला नॅचरल हे फरक असतं. कारण की चॅट जीपीटी किंवा AIला आपले प्रॉब्लेम माहिती नाहीत. तर जेव्हा आपण आपल्या भाषेत लिहितो ते अधिक समर्पक आणि चांगल्या प्रकारे असतं. तो लेट मी क्लिअर, दिस व्हिडिओ इज अबाउट हाऊ टू राईट लीव ॲप्लिकेशन. रजेचा अर्ज कसा लिहायचा, मग ते शाळेमध्ये राहो, कॉलेजमध्ये राहो किंवा ऑफिसमध्ये राहो. करेक्ट. तर सर्वात पहिले प्लेन पेपरवर तुम्ही लिहायचं डेट, October 2, 2025. एक एक्झाम्पल लिहिलं मी, मग तुम्ही तुमच्या डेटनुसार लिहू शकता. हेच वाक्य तुम्ही हेच शब्द तुम्ही लिहू शकता 2 October 2025 हे पण चालेल. पण एवढं लिहायची गरज नाही. DATE आणि हे पुन्हा आणखी दोन्हीचा अर्थ गरज नाही. तुम्ही डेट लिहिताना मग DATE लिहायची गरज आहे का? नाही. पेजच्या एक्झॅक्टली लेफ्ट हँड साईडला द प्रिन्सिपॉल MG कॉलेज मुंबई, एक फॉर एक्झाम्पल. टू लिहायचा ट्रेंड बंद झालेला आहे, तेव्हा टू लिहायची गरज नाही आहे. काय लिहायचं? द प्रिन्सिपॉल MG कॉलेज मुंबई. करेक्ट. हे झालं. मग ऑफिस असेल द मॅनेजर स्टार कंपनी, प्लेसचं नाव किंवा जागेचं नाव. टू लिहायची गरज नाही आणि कॉमाची सुद्धा गरज नाही आहे. नाव इट्स आउटडेटेड. करेक्ट. एक लाईन सोडायची, अगदी मार्जिनच्या लेवलला त्याच लाईनला सब्जेक्ट. काय लिहायचं? सब्जेक्ट लीव ॲप्लिकेशन किंवा ॲप्लिकेशन फॉर लीव, शॉर्ट बट स्वीट, जास्त कॉम्प्लिकेशन नाही. करेक्ट. लीव ॲप्लिकेशन किंवा ॲप्लिकेशन फॉर लीव. एक लाईन सोडून द्या, रेस्पेक्टेड सर किंवा मॅडम, जे काय असेल कन्सर्न जे असतील ते. पहिला पॅरेग्राफ अतिशय सिंपल, विदाउट एनी स्ट्रेस, विदाउट एनी टेन्शन. पहिला पॅरेग्राफ काय राहील? विथ ड्यू रेस्पेक्ट आय विश टू इन्फॉर्म दॅट आय एम ट्रॅव्हलिंग टू पुणे विथ माय फॅमिली फॉर अन इम्पॉर्टंट पर्सनल वर्क ऑर मे बी मॅटर. कधी खरं कारण लिहायचं. खरं बोलण्याचा फायदा काय असतो की आपण टेन्शन फ्री असतो. कधी कधी काय असतं, काही लोक कारण लिहितात वेगळं आणि ॲप्लिकेशन म्हणजे त्यांचं खरं कारण वेगळं असतं. मग त्यावेळेस इट कास्ट व्हेरी बॅड इम्प्रेशन आणि माणसाचा विश्वास उडतो. त्यामुळे खरं कारण लिहून टाकायचं. आता या ठिकाणी मी काय लिहिलं? विथ ड्यू रेस्पेक्ट आय विश टू इन्फॉर्म दॅट आय एम ट्रॅव्हलिंग टू पुणे विथ माय फॅमिली फॉर अन इम्पॉर्टंट वर्क, पर्सनल वर्क ऑर मे मॅटर. आणखी काय असेल? विथ ड्यू रेस्पेक्ट आय विश टू इन्फॉर्म दॅट आय हॅव टू अटेंड माय कझिन्स वेडिंग, आय हॅव टू अटेंड माय रिलेटिव्स वेडिंग विच इज ॲट हैदराबाद, दॅट्स वाय एक्सेट्रा, जे असेल ते. करेक्ट. पुढे लिहायचं पर्सनल वर्क, देअरफॉर आय वोंट बी एबल टू अटेंड स्कूल ऑर ऑफिस फॉर द नेक्स्ट 5 days. त्यामुळे मी पुढचे 5 दिवस शाळा किंवा ऑफिसला येऊ शकत नाही. क्लिअर. आणि या ठिकाणी तुम्ही लिहू शकता डेट October 2 to 6 October किंवा 2 October to 6 October. स्पेसिफिक डेट मेन्शन करायची. करेक्ट. आणि शेवटचा पॅरेग्राफ फार सिंपल आहे, पॅरेग्राफ चेंज करा. आय काइंडली रिक्वेस्ट यू टू ग्रँट माय लीव. मी विनंती करतो तुम्ही माझी विनंती मान्य करावी. आय शॅल बी ग्रेटफुल टू यू. मी तुमचा आभार राहीन. करेक्ट. व्हेरी सिंपल, मी तुमचा आभार राहीन. आय काइंडली रिक्वेस्ट यू टू ग्रँट माय लीव, आय शॅल बी ग्रेटफुल टू. ग्रेटफुल म्हणजे थँकफुल. एक लाईन सोडून द्या, युअर्स ओबिडियंटली शाळेच्या मुलांनी किंवा कॉलेजच्या मुलांनी अँड युअर्स फेथफुली ऑफिसच्या लोकांनी. ॲपॉस्ट्रोफ द्यायचं नाही, तुमचं नाव लिहायचं. मॅटर गेट्स क्लोज. तर हे आहे ॲप्लिकेशन लिहिण्याची सिंपल पद्धत. जेव्हा तुम्ही ॲप्लिकेशन देता टेबलवर आपल्या बॉसला किंवा सिनियरला, ते वाचूनच त्यांनी आनंदाने येस. सो दॅट इज द ब्युटी. आणि हे एक स्किल आहे. मला वाटतं तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि ऑफकोर्स या प्रकारे ॲप्लिकेशन लिहा. आणि हे शाळेच्या मुलासाठी तर हा क्वेश्चनच असतो. पण होतं काय नेमकं की काहीतरी लँग्वेज चुकते किंवा फॉर्मॅट बरोबर येत नाही किंवा कन्स्ट्रक्शन बरोबर येत नाही. त्यापेक्षा दिस द करेक्ट फॉर्मॅट, करेक्ट construction actually, sorry, correct construction, and of course all these things happen easily if you write with proper format. I am sure you may have liked it. व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. आणि असे नवनवीन व्हिडिओसाठी ऑफकोर्स आवर चॅनल इज ऑलवेज रेडी. कारण चॅनलचं नावच काय आहे? इंग्लिश फॉर करिअर.
डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब. माझ्या भल्यासाठी, माझ्यासाठी नाही आहे, तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन येण्यासाठी प्लीज सबस्क्राईब अँड शेअर अँड ऑफकोर्स लाईक वॉट एव्हर. मला तेवढं आय एम नॉट दॅट मच परफेक्ट, बिकॉज हा चॅनल मुद्दाम महाराष्ट्राच्या मुलासाठी हा लॉन्च केला आहे. ऑफकोर्स किंवा महाराष्ट्रीयन लोकांसाठी, महाराष्ट्राच्या आपल्या सगळ्या बंधू भगिनींसाठी. कारण की मी पाहिलं आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांना, बऱ्याच लोकांना केवळ इंग्रजी न आल्यामुळे एकतर जॉब लागत नाही किंवा कॉन्फिडन्स लेवल कमी असतो. हे होऊ नये म्हणून स्पेशली मीन्स इंटेन्शनली आय हॅव लॉन्च दिस चॅनल. मला वाटतं यू मे वेलकम इट. थँक्स अ लॉट. मिलते मिस. आई एम हैबिचुअल फॉर हिंदी, सो we'll meet in the next video. Meanwhile, I take care kindly. Have a great time. Bye bye.